रायगडचे आमदार महेंद्र दळवी आपल्या सोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. तुम्ही साहेब, तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो आता क्षमलेला आहे की अजूनही जैसे ते तशी परिस्थिती आहे, होईल असं वाटतंय? नेमकं काय घडेल? कारण सत्ताधारी पक्षातलेच एकमेकांचे जे नेते आहेत ते एकमेकांवर कुरघोड्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज तुम्ही अजितदादांची भेटसुद्धा घेतली. अजितदादांना भेटीला गेलो होतो, तो वेगळा विषय होता. भरत शेठच्या खात्याअंतर्गत जे प्रायव्हेट खार बंधारे आहेत त्यांना विशेष बाब निधी मिळावा या संदर्भात भरत शेठना घेऊन गेलो होतो. म्हणून महेंद्र थोरवे, मी आणि तिघं गेलो. रायगडच्या पालकमंत्र्याचा विषय नव्हता आजचा. खरं तर आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना आता तो वाद संपला असं सांगेन. कारण बघ, आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, आमच्या मुख्य नेत्यांकडे आमची कैफियत मांडली आणि खरं अर्थाने त्यांनी निर्णय दिला आहे की तुम्ही थांबा, 2 दिवसांमध्ये निर्णय होईल. आम्ही आशावादी होतो, सगळे रायगडवासी सर्वपक्षीय आशावादी आहोत. कारण प्रोटोकॉलप्रमाणे बरेचसे 4 टर्मचे आमदार आहेत, आता मंत्री आहेत. मागच्या वेळेला त्यांनी स्वतः त्याग केला होता, त्यामुळे त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं ही आमची सगळ्यांची आग्रही मागणी आहे. ती कायम असेल. मग देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं आणि पालकमंत्री पदावरती 2 दिवसानंतर जेव्हा मुख्यमंत्री येतील तेव्हा शिक्कामोर्तब होईल असं मानावं आता? हो, अर्थात तो मुख्यमंत्र्याचा निर्णय आहे, त्याला स्थगित दिली आहे. आम्ही सगळेच आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा रूपाने पालकमंत्री निश्चित मिळेल. त्याच्यामुळे वाद संपला असं चालेल. देर आहे दुरुस्त आहे तर बोललं तरी चालेल. नाही, पण ज्या पद्धतीची टीका टिप्पणी या सगळ्या दरम्यान तुमच्यावरती झाली त्याचा शल्य कुठेतरी पोहोचतंय. कारण 3 इडियट अशी टीका झाली. सूरज चव्हाण यांनी ज्या पद्धतीनं टीका केली, याला उत्तर कसं देणार? नाही, सूरज चव्हाण प्रवक्ता हा बालिश बुद्धीचा आहे, ज्याने अजून ग्रामपंचायत पण सदस्य लढला नाही आहे. त्याने आमच्या तिघे बोलावं. कदाचित 3 इयर्स हे त्यांना बोलले असेल, कारण ते 3 आहेत राष्ट्रवादीचे तिथे, तेव्हा त्यांना बोलले असते असं आम्हाला वाटतं. आणि सूरज चव्हाणच्या वक्तव्याला काय कोण महत्त्व देत नाही आहे. पण आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडच्या पालकमंत्र्यांसंदर्भात योग्य निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल. अनिल परब यांनी पण टीका केली आहे. अनिल परब तर याहूनही वक्तव्य त्यांचं जे आहे ते अतिशय गंभीर स्वरूपाचं. ते म्हणतात की पालकमंत्रीचा वाद नाही आहे, या ठिकाणी मालकमंत्र्यांचा वाद आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचा मालक होण्याची प्रत्येक नेत्याची आपली पसंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून एखाद्याचा अपघाती मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मोठं विधान वाटतंय. आता अनिल परबने काय बोलावं त्यांचं व्यक्तिमत आहे. ते देखील मंत्री पालकमंत्री राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ती परिभाषा बरोबर माहिती आहे. आम्हाला आमचा न्याय हक्क पाहिजे जो रायगडवासीने दिला आहे. आणि आम्ही 3 आमदार आहोत, त्याच्यामुळे 3 आमदारांमध्ये बरेचसे सिनियर आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना पालकमंत्री मिळावं हा आमचा अधिकार आहे. आणि अनिल परब काय बोलतात हा त्यांचं व्यक्तिमत निश्चित असेल, कारण त्यांना तो अनुभव असू शकतो कदाचित. जिल्ह्यात किती आमदारांचा पाठिंबा आहे भरत शेठ गोगावले यांना आणि आदित्य तटकरे यांच्या नावाला विरोध का होतोय नेमका? नाही, विरोध असा मागच्या वेळेला पण आपण आदित्य तटकरेंना पालकमंत्री पदावरून त्याग करायला लावला, त्यावेळेला आमचा विरोध होता. त्यावेळेला मग त्यानंतर उदय सामंत मंत्री पालकमंत्र्याचा अधिकार दिला आणि पालकमंत्री त्यावेळेस शिवसेनेचे होते. तो अधिकार आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.